Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ पकना द स्टॉन बीमस फायनल स्टुडिओ. आता समोर आपल्याला एक मस्ट नो पॉईंट आहे, ते म्हणजे आर्टिक्युलेशन ऑफ क्लॅव्हिकल. आर्टिक्युलेशन म्हणजे काय मित्रांनो, एखादा बोन दुसऱ्या बोनसोबत एखादा जॉईंट फॉर्म करत आहे तर त्याला आपण आर्टिक्युलेशन असे म्हणतो. आता आर्टिक्युलेशन आता क्लॅव्हिकल कोणत्या बोनसोबत फॉर्म करते तर त्याच्यामध्ये येते ते म्हणजे एक स्टर्नम आणि दुसरा म्हणजे स्कॅपुला. आता स्कॅपुला आणि स्टर्नम यांच्यामध्ये कोणतं आर्टिक्युलेशन फॉर्म करते ते बघूया. तर आता याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे, तर पहिलं त्यांनी सांगितलेले मिडल एंड ऑफ द क्लॅव्हिकल आर्टिक्युलेट्स विथ मॅन्युब्रियम ऑफ स्टर्नम फॉर्म स्टर्नोक्लॅव्हिक्युलर जॉईंट. आता मिडियल एंड, आता हे जे आपला मिडियल एंड आहे, आता याच्यासाठी मी तुम्हाला इथं डायग्राममध्ये समजवत आहे. इथं तुम्हाला मी 3Dचं पिक्चर देईन, ते पिक्चर बघा आणि ते कम्पॅरिझन करून बघा. ओके, तर आता याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की मिडल एंड ऑफ द क्लॅव्हिकल आर्टिक्युलेट्स. आता ही मिडल एंड करणार मॅन्युब्रियम ऑफ स्टर्नम. आता याच्या समोर इथं कोण राहणार, मॅन्युब्रियम ऑफ स्टर्नम राहणार आणि तिथं ते जॉईंट फॉर्म करणार आणि त्यालाच आपण स्टर्नोक्लॅव्हिक्युलर जॉईंट असे म्हणतो. काय म्हणतो, स्टर्नोक्लॅव्हिक्युलर जॉईंट असे म्हणतो. आणि त्याच्यानंतर समोर ते म्हणतात की लॅटरल एंड ऑफ द क्लॅव्हिकल आर्टिक्युलेट्स विथ ॲक्रोमियन प्रोसेस ऑफ स्कॅपुला ॲक्रोमियो क्लॅव्हिक्युलर जॉईंट फॉर्म होते. तर ते काय म्हणतात, हे बघा, हे लॅटरल एंड ऑफ क्लॅव्हिकल. आता हे जे लॅटरल एंड ऑफ क्लॅव्हिकल आहे मित्रांनो, याच्या खाली इथं ॲक्रोमियन प्रोसेस ऑफ स्कॅपुला असते. ॲक्रोमियन प्रोसेस ऑफ स्कॅपुला इथं डायग्राममध्ये तुम्हाला मी दाखवत आहे. तर ते बघा ॲक्रोमियन प्रोसेस ऑफ स्कॅपुला आणि हे लॅटरल एंड हे एक जॉईंट फॉर्म करते आणि त्यालाच आपण ॲक्रोमियो क्लॅव्हिक्युलर जॉईंट असे म्हणतो. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, ॲक्रोमियो क्लॅव्हिक्युलर जॉईंट फॉर्म म्हणतो. तर अशा पद्धतीने त्यांनी 2 जॉईंट फॉर्म केले. अजून एक ते जॉईंट फॉर्म करते आणि ते कोणासोबत बघा. आता हे जे मिडियल एंड आहे मित्रांनो, मिडियल एंड ऑफ द क्लॅव्हिकल आर्टिक्युलेट्स विथ द फर्स्ट कोस्टल कार्टिलेज. हे जे मिडियल एंड ऑफ द क्लॅव्हिकल आहे ते फर्स्ट कोस्टल कार्टिलेज म्हणजे पहिला रिब जे आहे आपल्या रिबकेजमधली त्यांच्यासोबत एक जॉईंट फॉर्म करते आणि त्याला आपण म्हणतो कोस्टोक्लॅव्हिक्युलर जॉईंट. काय म्हणतो आपण त्याला, कोस्टोक्लॅव्हिक्युलर जॉईंट. तर अशा पद्धतीने ते 3 जॉईंट फॉर्म करतात. तर ते लक्षात ठेवा. पहिला आहे, तर आता आर्टिक्युलेशन ऑफ क्लॅव्हिकल जर बघितलं मित्रांनो तर त्यांचं मिडियल एंड 2 जॉईंट फॉर्म करते. तर ते लक्षात ठेवा. मिडियल एंड आर्टिक्युलेट्स विथ मॅन्युब्रियम ऑफ स्टर्नम, इट फॉर्म्स स्टर्नोक्लॅव्हिक्युलर जॉईंट. मिडियल एंड ऑफ द क्लॅव्हिकल आर्टिक्युलेट्स विथ फर्स्ट कोस्टल कार्टिलेज अँड इट फॉर्म्स कोस्टोक्लॅव्हिक्युलर जॉईंट. सेकंड जॉईंट 2 झाले. आता हे लॅटरल एंड एक जॉईंट फॉर्म करते. लॅटरल एंड ऑफ द क्लॅव्हिकल आर्टिक्युलेट्स विथ द ॲक्रोमियन प्रोसेस ऑफ स्कॅपुला, इट्स फॉर्म ॲक्रोमियो क्लॅव्हिक्युलर जॉईंट. इथपर्यंत समजलं हो की नाही? हे राजू, समजलं की नाही समजलं? आता समोरचा आपण